नमस्कार, मी पोलीस पाटील दत्तात्रय गंगाधर चौगुले, वडगाव आनंद. आणि ताई आपलं नाव? नमस्कार, मी सुनीता शिवाजी मस्कुले, पोलीस पाटील आळे. काल दुर्दैवी घटना घडली, त्यांनीच मुलाला ठार केलंय. काय घटना घडली, काय माहिती मिळाली? काल साधारणपणे पहाटे 6:35च्या आसपास मला किसन रामचंद्र निमसे हे संतवाडी फाट्यावरती मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचा मला फोन आला की संतवाडीच्या जंगलामध्ये रस्त्याच्या हायवेला लागून एक लहान मुलगा अंदाजे 5.5 वर्षाचा तो रडत आहे आणि तिथे थांबलेला आहे. म्हणून त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्या मुलाने त्याचं नाव सांगितलं की सागर शिंदे आणि वडिलांचं नाव सांगितलं. आणि वडील मला रात्री ते सोडून माझ्या बहिणीला घेऊन मोशीला निघून गेले, एवढं त्यांनी सांगितलं. एवढीच माहिती सांगितली? हो. मग तुम्ही तिथं पोहोचले का, काय झालं? त्यानंतर मी आळेगावच्या आमच्या पोलीस पाटील मॅडम आहेत त्यांना फोन केला की अशा ठिकाणी घटना आहे. तर मग मॅडम त्या ठिकाणी गेल्या आणि मुलाला ताब्यात घेतलं त्यांनी आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी. नमस्कार मॅडम, तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात आला, तुम्ही मुलापर्यंत गेल्यात. हो. काय म्हणत होता मुलगा? मला कॉल आमच्या पोलीस पाटलांचा फोन आला की असं असं आहे, जा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी, मुलगा आहे त्याला कलेक्ट करा. तर मी त्या ठिकाणी गेले. गुरुदेव हॉटेलच्या अलीकडं राजस्थानी धाबा आहे ना, तिथं ते किसन निमसे म्हणून ते थांबलेले होते मुलाला घेऊन. तिथे गेल्यावरती त्या मुलाला विचारलं, त्याने नाव सांगितलं आर्यन सागर शिंदे म्हणून. आणि माझे पप्पा आणि दिदी मला सोडून गेलेले आहेत असं सांगितलं त्याने. आणि मग त्याला थोडंसं नाश्ता वगैरे त्यांनी दिलेला होता. तो नाश्ता वगैरे झाल्यावर त्याला घेऊन मी इथं आले. इथं आल्यावरती मॅडम होत्या, दैफळे मॅडम आणि ते मुरमुरे साहेब, त्यांनी चौकशी केली थोडीशी. त्या चौकशीतून असं लक्षात आलं की मुलगा जास्त काही सांगता येत नव्हतं त्याला. फक्त सांगायचं की मी मोशीला राहायला आहे, आमच्या घराजवळ शाळा आहे असं थोडक्यात माहिती देत होता. आणि सांगितलं की माझी आत्या आहे आणि आत्याच्या गावाचं नाव सांगितलं. अशा पद्धतीने मी इथं त्याला 8-8:30च्या दरम्यान सोडलं. मग नंतर काय घडलं, काय कळलं? सगळी इन्फॉर्मेशन मला कळलं का त्याचा कोणाचा प्रयत्न झाला होता आणि त्याची बहीण तिला ठार करण्यात आलं? आता त्या मुलाने सांगताना काय त्याला जेवढं सांगता आलं की मी झोपलेलं होतं, दिदी आणि पप्पा गेले, मला काहीच कळलं नाही काय झाले त्या दरम्यान. आणि मग नंतर मॅडमने चौकशी केली, ते साहेबांनी चौकशी केली आणि मग ते नंतर दुपारनंतर काही माहिती मिळाली.